राम आणि लक्ष्मण ऋषी विश्वामित्रांच्या सहवासात वनवासाला निघाले होते. दुसऱ्या दिवशी ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी ऋषी विश्वामित्रांनी राम आणि लक्ष्मणांना जागे केले आणि त्यांना स्नान, ध्यान इत्यादी नित्यक्रम करायला सांगितले. त्यानंतर ते सर्वजण गंगेच्या तीरावर गेले. तेथे त्यांनी गंगा आणि शरयूच्या संगमावर एक सुंदर आश्रम पाहिला. रामचंद्रांनी ऋषी विश्वामित्रांना विचारले, हे गुरु, हा सर्वात सुंदर आश्रम कोणत्या महर्षींचे निवासस्थान आहे? ऋषी विश्वामित्र म्हणाले, हे राम, हा आश्रम भगवान शिवाचा आहे. प्राचीन काळी कैलाशपती महादेवाने येथे घोर तपश्चर्या केली होती. त्यांची तपश्चर्या पाहून सारेजण व्यथित झाले. देवराज इंद्र त्यांच्या तपश्चर्याने भयभीत झाला आणि त्याने शंकराजींची तपश्चर्या भंग करण्याचा निर्णय घेतला. या कामासाठी त्यांनी कामदेवाची नियुक्ती केली. कामदेवाने भगवान शंकरावर एकामागून एक असे अनेक बाण सोडले, ज्यामुळे त्यांची तपश्चर्येत अडथळा निर्माण झाला. संतापलेल्या महादेवाने तिसरा डोळा उघडला. त्या तिसऱ्या डोळ्याच्या तेजस्वी ज्वालाने कामदेव जळून राख झाला. देव असल्यामुळे कामदेव मरला नाही, फक्त त्याच्या शरीराचा नाश झाला. अशा प्रकारे अंगाचा नाश झाल्यामुळे त्याचे नाव अनंग झाले आणि या स्थानाचे नाव अंगदेश पडले. हा भगवान शिवाचा आश्रम आहे, पण भगवान शिवाने येथे कामदेवाला जाळून राख केल्यामुळे त्याला कामदेवाचा आश्रम असेही म्हणतात. गुरु विश्वामित्राच्या आज्ञेनुसार सर्वांनी तेथेच रात्री विश्रांती घेण्याचे ठरविले. राम आणि लक्ष्मण या दोन्ही भावांनी वनातून कंद, मुळे आणि फळे आणून मुनिवरांना अर्पण केली आणि गुरुसमवेत दोन्ही भावांनी प्रसाद घेतला. त्यानंतर स्नान, संध्याकाळची पूजा इत्यादी करून राम आणि लक्ष्मण गुरु विश्वामित्रांकडून विविध प्रकारच्या कथा आणि धार्मिक प्रवचन ऐकत राहिले. शेवटी गुरूंची नीट सेवा करून परवानगी मिळाल्यावर परमपवित्र गायत्री मंत्राचा जप करत पेढ्यांच्या पालथे विसावायला सुरुवात केली. कामदेवाचा आश्रम हा एक ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थळ आहे. या आश्रमाचे बांधकाम भगवान शिवाच्या तपश्चर्याच्या आठवणीत करण्यात आले आहे. हा आश्रम शांत आणि सुंदर ठिकाण आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना रामायणातील कथा आणि धार्मिक वारसा याची माहिती मिळते. मित्रांनो, असेच तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.